अरे बापू, नमस्कार छत्रपती संभाजीनगरकर, कसे आहात आपण सगळ्यांनी? स्वागत आपलं पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये. तर जसं की आपण बघू शकता, मी तुम्हाला खाली लिंक दिलेली आहे. त्या लिंक वर जसं तुम्ही बघू शकता, लास्ट टाइम भद्रा मारुतीला दर्शनाला जाणार होतो, तर तेव्हा काही जमलं नव्हतं. बट आता आता या एवढ्या पावसाळ्याच्या सणासुदीमध्ये म्हणजे ऋतूमध्ये किंवा मग वातावरणामध्ये आपण परत आता चाललोय. आता भद्रा मारुती दर्शनाला पडेगाव झालं, त्यानंतर दौलताबाद झालं, त्यानंतर जे मधला रस्ता आहे जो काय असेल तो नांद्राबाद तो सगळ्या इकडून आपण आता चाललोय आता भद्रा मारुती दर्शनाला. एवढा मस्त मोसम मस्ताना झालेला आहे मित्रांनो, आणि यातून आपण जातोय आणि तुम्हाला सुद्धा मी खूप चांगले असे दृश्य दाखवणार आहे. तर कंटिन्यू रामासोबत आता अब्दी वंडी आलेली आहे, इकडून आपण चाललोय. तर चला पुढच्या ब्लॉग मध्ये बघूया काय होतंय. आता पोहोचलेलो आहोत. दौलताबादचा किल्ला बघू शकता तुम्ही, किती सुंदर अप्रतिम असं दृश्यामध्ये दिसतोय. आणि या दृश्यामध्ये आपण चाललोय, बघतोय किती सुंदर असं, म्हणजे मन तृप्त झालेलं आहे मित्रांनो. तर भगवा झेंडा बघू शकता कसा फडफडतोय आपल्या. आणि असं पुढे जात जात आपण आता घाटामध्ये जाणार, तिथांचं दृश्य बघूया. चला तर त्यासोबत असलेली इकडची तुम्ही फक्त तुमचा मूड खराब होणार आहे. पण काळजी नव्हत, आपली टू व्हीलर आहे, आपण समोरून जाऊया. एकदम मल्हार असं जाणार आहे, तुम्ही दृश्याचा मजा घ्यायची. फक्त या साईडला दाखव मित्रा, आणि या साईडला सुद्धा दाखवा. अशा साईडला आपण चाललोय समोरच. तर मित्रांनो चला तर बघूया या लाईट मध्ये आपण कसे एन्जॉय करणार आहोत. चला. आता मामा लोक कसे गाडीवर बसलेले आणि चालू आहे ट्रक मध्ये. तर अशा प्रकारे आपण चाललोय आता. मस्त निसर्गरम्य वातावरण झालेलं आहे. तर मित्रांनो असं निसर्गरम्य वातावरण झालेलं आहे, आणि या वातावरणामध्ये माझा मित्र अशा प्रकारे असा बेत झालेला आहे. असं नाही. तर आता मस्त घाट हे करतो आपण, चढतोय. चला तर पुढे पुढे काय होणार आहे बघूया. काय होणार तर नाहीये, गाडी चालत जाणार आहे आपण, पण मग तरी एक सस्पेन्स. तेव्हा वॉटर पार्क बघून घेतो. तर मित्रांनो जसं का तुम्ही बघू शकता, एक नंबर वातावरण असं झालेलं आहे इथं. आता आपण जवळजवळ पोहोचतच आलेलो आहे भद्रा मारुती मंदिराकडे. आणि इथलची धुके, काय झाडी, काय डोंगर, हा 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 हा, एक नंबर, हा एक नंबर. तर असा तुम्हाला दृश्य बघायचं आहे, असा अनुभव करायचा आहे, तर तुम्हाला सुद्धा घरातून बाहेर निघावं लागेल आणि भद्रा मारुतीच्या दर्शनाला यावं लागेल. त्यामध्ये होईल असं की निसर्गरम्य वातावरण सुद्धा तुम्हाला बघायला भेटेल, प्लस देव दर्शन सुद्धा तुमच्या होणार आहे. भद्रा मारुती दर्शन, हनुमान दादा तुमच्यावर प्रसन्न होईल. वा 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 वा, एक नंबर एक नंबर असली आहे बरं का. एक ब्लॉग पण काढून घेतो मी पण, झाला आता जाऊ दे, नंतर शॉर्ट मारून घेतो. तर तुम्ही पण या आणि मजा करा. आम्ही तर करतोय, तुम्ही पण करा. चला आता परत मंदिरातच भेटू आता. तर असा सुंदरमय आणि मातीच्या सुगंधामध्ये आपण चाललोय भद्रा मारुती मंदिर दर्शनाला. मी अजून या व्हिडिओमध्ये 10-15 वेळेस सांगितलं असन. आता तोंड काय चालूच राहतं माझं, त्याच्यामुळे काही विषय नाही. पण तरी मज्जा येते जायला, त्याच्यामुळे मी ब्लॉग काढतोय आता सक्सेस मध्ये. जसं अनिकेत पण एन्जॉय करतोय. आता तुम्ही पाहिलंच असेल, आता हे सिनेमॅटिक आहे त्यामुळे थोडस ब्लर झाला असेल तो, पण मग तरी काही हरकत नाही. एक नंबर मज्जा येते. चला तर मंदिरातच भेटूया. तर मित्रांनो तुम्ही जसं बघू शकता, आता माझ्या पाठीमाग आपण आलेलो आहे भद्रा मारुती मंदिराला. आणि आमचे धीरज भैया सोबत होते आमच्या. भैया काय सांगशाल मंदिराबद्दल? खूप जुने मंदिर आहे, एकदम छान मंदिर आहे. जागृत हनुमानाचं मंदिर आहे, सर्वांनी दर्शनाला यावे. इच्छापूर्ती आहे का नाही? बिलकुल बिलकुल जागृत हनुमान एकदम. तर तुम्हाला लगेच हे करतो मी. तर आता इथं मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आलेलो आहे आम्ही. तर आता इथं मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आलेलो आहे, जसं तुम्ही बघू. आज भरपूर शनिवार असल्या कारणाने भेटेल सगळी गर्दी. आणि सगळ्यात पहिले मी तर म्हणतो की मंदिरात जायच्या आधी पहिले हातपाय धुवून घ्यायचे, जसं अनिकेत धुतोय. आणि हातपाय धुतल्यानंतरच कुठल्या मंदिरात जावं ही नम्र विनंती, आणि सांगतोय तेच भेटतोय. तर बघू शकता तुम्ही आता. चला. तर अशा प्रकारे आपलं
मंदिराचं दर्शन सक्सेसफुल झालेलं आहे आणि आपल्या गाडीला विजय रथ पण आलेला आहे, म्हणजे विजय हार पण घातलेला आहे. आता इथून आपण डायरेक्ट तडा निघणार आहे, दौलताबादच्या घाटातून निघणार आहे घरी. तर चला तर लवकर निघूया. चला, जय हिंद. तसं का तुम्ही बघू शकता एक खतरनाक असं वातावरण इथं तयार झालेलं आहे. अनिकेत पूर्ण हे करतोय, काय म्हणता, आस्वाद घेतोय क्षणांचा. आणि इथं दौलताबादच्या घाटावर आम्ही थांबलेलो होतो देव दरबार आईस्क्रीम कडे. तिथं आईस्क्रीम तर काही घेत नाही, आता थंडीचं काही चालणार नाही. पण वातावरण तुम्ही बघू शकता एक सक्सेस आहे. इथं आपण रील पण बनवणार, एक रील पण बघून घेतो. चला तर बाकीचं पुढे बघूया. तोपर्यंत तुम्हाला सांगून ठेवतो, नादावला धुंदावला कधी गुंतला जीव बावरा नकळे कसा कोणामुळे सूर लागला मन मोकळा आभास की तुझी आहे नशा मला साथ घालती काही दिशा. जसं तुम्ही बघू शकता आपण आलेलो डायरेक्ट दौलताबादच्या बॅक साईडनी. तर एवढी शांती, एवढी झाडी झुडपे तुम्ही कदाचितच पाहिली असं नाही सिटी मध्ये. ते पण बरं, आता ही गाडी राहू द्या. हे बघा इथं वातावरण तुम्ही असं बघू शकता, एवढं निसर्गरम्य आणि एवढं क्लास वातावरण आहे ना, की असं वाटतंय की इथं मुतून झोपून राहा. पण इथं मुतून झोपता नाही ना, इथं मुतू शकतो मी पण झोपता नाही येणार इथं. त्यासाठी आपल्याला घरी जावं लागणार आहे. फक्त वातावरण बघा, वातावरणाचा एन्जॉय करा मित्रांनो. छान असं वातावरण ते पण. काय बोलू, असं लोक आणतील ना मला धरून. त्या व्यतिरिक्त बघा मंदिर, झाडं झुडपं, हा रस्ता जो आहे हा हिडन जेम टाईप आहे. जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. जय हिंद. आभास की तुझी आहे नशा